हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज इयत्ता पाचवीचा विषय आहे परिसर अभ्यास भाग 1 या विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 साठीची सराव प्रश्नपत्रिका आहे ही बघणार आहोत. म्हणजेच थोडक्यात तुमची जी वार्षिक परीक्षा आहे ही आता फक्त 10 ते 12 दिवसांवर आलेली आहे. तर या वार्षिक परीक्षेसाठीचा परिसर अभ्यास भाग 1 या विषयासाठीचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, किती मार्क्सचा असणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या धड्यांवरती असणार आहे, कोणत्या धड्याला किती मार्क्स असणार आहेत, कसे प्रश्न असणार आहेत, त्या प्रश्नाला किती मार्क्स असणार आहेत, तर हे सगळं जे आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण परिसर अभ्यास भाग 1 बरोबरच परिसर अभ्यास भाग 2 इंग्लिश आणि मॅथ्स हे सुद्धा विषय आपण बघणार आहोत. सो चला आपण आता लगेच आपल्या या पेपरला सुरू करणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, हा जो टोटल पेपर आहे या पेपरमध्ये तुमची तोंडी परीक्षा सुद्धा असणार आहे आणि लेखी सुद्धा असणार आहे. तर तोंडी परीक्षेमध्ये अशा प्रकारचे हे प्रश्न विचारलेले असतात. तुम्ही हे प्रश्न पटकन वाचून घ्या. याच्यामध्ये 5 प्रश्न आहेत, एक एक मार्क्ससाठी हे विचारलेले आहेत, जे एक एक किंवा 1-2 मार्क्ससाठी विचारलेले आहेत. सोपे सोपे प्रश्न आहेत, हे तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये विचारले जातील. तर ठीक आहे, तर तुमचे हे 5 प्रश्न वाचून झाले असतील तर आता आपली लेखी परीक्षेसाठी कुठले कुठले प्रश्न विचारले असणार आहेत हे बघूयात. तर लेखी परीक्षेसाठीचे प्रश्न 6व्या पासून आता हे आपले सुरू होतो. पुढील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा. म्हणजे त्यांनी इथे आपल्याला जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे एका शब्दात आपल्याला उत्तर द्यायचे आहेत आणि यातला मार्क्स आहेत 5. एकूण बघा किती प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत, तर एका प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे. तर पहिला प्रश्न, हरित क्रांतीचे श्रेय या शास्त्रज्ञांना जाते. अ. APJ अब्दुल कलाम, ब. MS स्वामीनाथन आणि क. डॉक्टर होमी बाबा. तर यातला बरोबर पर्याय जो आहे तो आहे ब. MS स्वामीनाथन. आता दुसरा, पहिल्या जोडीतील संबंध ओळखून दुसरी जोडी पूर्ण करा. पहिलं बघा, दूध उकळणे, तसेच पापड काय असतं, वाळवणे. चला तिसरं, नावे लिहा. ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा विकार, तर तो कोणता आहे, रातांधळेपणा. ए जीवनसत्व जर शरीरामध्ये कमी पडले तर त्यापासून रातांधळेपणा हा विकार होतो. चौथं, प्रदूषण न करणारे वाहन ओळखून त्याचे नाव लिहा. तर खाली विमान, मोटरसायकल, शिडाचे गलबत, ट्रक आणि बस. यामध्ये विमानापासून, मोटरसायकल तसेच ट्रक, बस या सगळ्यापासून प्रदूषण होते. फक्त शिडाचे गलबत जे आहे यापासून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. मग आपण इथं लिहूया शिडाचे गलबत. चला आता बघूयात 5वा प्रश्न, चूक की बरोबर ते लिहा. कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने होणाऱ्या संदेशवहनाला खूप वेळ लागतो. तर हे विधान कसे आहे, चुकीचे आहे. कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने जे संदेशवहन होतं त्याला खूप कमी वेळ लागतो उलट, त्यामुळे इथं हे कसं दिलेलं आहे, खूप वेळ लागतो. तर हे विधान आहे चूक. ठीक आहे, तर 5 मार्क्ससाठी हे 5 असे प्रश्न विचारलेले होते. आता 7वा प्रश्न बघा, पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. आणि हा जो प्रश्न आहे टोटल 10 मार्क्ससाठी आहे. तर 10 मार्क्स कसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत हे आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं अ प्रश्न, सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची सक्ती कारखानदारांवर का केली आहे. तर हा प्रश्न 2 मार्क्ससाठी आहे. उत्तर बघा, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात रासायनिक पदार्थ असतात. असे पाणी जसेच्या तसे बाहेर सोडले तर ते दूषित पाणी जमिनीत मुरते
व जमीन नापीक होते, म्हणून ते पाणी प्रक्रिया, इथं काय आहे, प्रक्रिया करूनच बाहेर सोडण्याची सक्ती कारखानदारांवर केली आहे. हे झालं याचं उत्तर, जे की 2 मार्क्ससाठी आहे. आता प्रश्न ब बघा काय आहे. देवराईला वरदान का मानले जाते? तर हा सुद्धा 2 मार्क्ससाठी आहे. उत्तर बघा. भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा, इथे संरक्षण असा शब्द आहे, वन संरक्षणाचा विचार झाला आहे. देवराई त्याचे उदाहरण. देवासाठी राखून ठेवलेले जंगल अशी भावना असल्यामुळे त्यातील एकही झाड तोडले जात नाही. तेथे वनस्पती व प्राण्यांना अभय मिळते, म्हणून देवराईला वरदान मानले जाते. आता क प्रश्न. नवजात बालकांना विविध लसी देण्यात येतात, यामागील कारण लिहा. 2 गुण. तर लसीकरणामुळे नवजात बालकांमध्ये त्या रोगाशी लढण्यासाठीची, इथे आहे, प्रतिकार क्षमता, जे शब्द चुकलेले आहेत ते मी परत लिहिते. प्रतिकार क्षमता वाढते, म्हणून नवजात बालकांना विविध लसी देण्यात येतात. आता ड आहे. स्थायू व वायू पदार्थांच्या कणांची रचना दाखवणाऱ्या 2 आकृत्या काढा. याला सुद्धा 2 मार्क्स आहेत. तर इथे बघा याचं उत्तर दिलेलं आहे. ही आहे स्थायू मधील कण. बघा स्थायू उदाहरण आपण बर्फ घेतलेला आहे, तर त्याच्यामधले कण हे कसे आहेत, एकमेकाला अगदी जवळजवळ चिकटून असे आहेत. तर दुसरं आहे वायू म्हणजेच ढग. तर याच्यामध्ये जे कण आहेत हे कसे आहेत, वेगवेगळे आहेत, दोघांमध्ये अंतर जास्त आहे. तर ही एक आकृती आहे, ही एक आकृती आहे. प्रश्न ई. तुम्ही काय कराल? तर हा सुद्धा 2 मार्क्ससाठी आहे. तर टोटल 10 मार्क्सचे डिस्ट्रीब्युशन बघा कसं झालेले आहे. 2 2 2 मार्क्ससाठी असे 5 प्रश्न विचारलेले आहेत. तू खूप बडबड करतोस असे सर्वजण तुम्हाला सांगतात, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार? तर इथं मी उत्तर सांगते बघा. तर जेव्हा असं कोण आपल्याला म्हणेल की तू खूप बडबड करतोस, तर त्यावेळेला आपण काय करणार, स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आणि जी वायफळ बडबड करणार आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर. आता दुसऱ्याचं बघा काय आहे. साची छान चित्र काढते, तुम्हाला चित्रकला व्यवस्थित जमत नाही. असं जर असेल तर त्यावेळेला आपण काय करणार, साची बरोबर आपण मैत्री ठेवणार, तिची जी चित्र काढण्याची सवय आहे किंवा तिची जी कला आहे ती तिच्याकडून मी शिकून घेणार. तर अशा प्रकारे आपण तुम्ही काय कराल याचे ही 2 प्रश्न आहेत, याची उत्तरं बघितली. आता प्रश्न 8वा. पुढील प्रश्न सोडवा आणि हा प्रश्न आहे 9 मार्कांसाठी. तर बघा अ. आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी आहे. तर ही जी आकृती दिलेली आहे ही कशाविषयीची आहे बघा, ही आहे श्वसन संस्थेची. इथं प्रश्न पहिला आपल्याला विचारला आहे, आकृतीमध्ये कोणती इंद्रिय संस्था दाखवली आहे? तर आकृतीमध्ये श्वसन संस्था दाखवली आहे. बरोबर. तर दुसरा प्रश्न, या संस्थेतील भागांची नावे लिहा. आता या ठिकाणी मी दाखवते बघा. हे आहे नाक, हे आहे श्वासनलिका, त्यानंतर हे आहे फुफ्फुसे आणि हे आहे श्वासपटल. ठीक आहे. तर आता नावे लिहिण्यास सांगितलेलं आहे, तर आपण लिहूयात नाक, श्वासनलिका. ठीक आहे, तर त्यांची नावं आपण लिहिलेली आहेत. आता वायूंची देवाणघेवाण कुठे व कशी होते ते स्पष्ट करा. 1 मार्कांसाठी सांगितलेली आहे. तर बघा, श्वासोश्वासाद्वारे हवा
म्हणजेच ऑक्सिजन नाकावाटे श्वासनलिका व तिच्या शाखांतून वायुकोशात जाते व तिथून तो सर्व शरीरभर पसरवला जातो. तर उच्च श्वासाच्या वेळी कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकला जातो. हे झाले या प्रश्नाचा उत्तर. आता ब प्रश्न. तुमची 1 वर्षाची बहीण व तुम्ही यात असणारे 3 फरक लिहा. तर आता बघा विद्यार्थ्यांनो, मी या ठिकाणी तुम्हाला सांगते यांचे फरक. तर तुमची बहीण आणि तुम्ही असे आपण याचे 3 फरक बघूयात. काय पहिला फरक काय असणार आहे? वयाचा. तर तुमच्या बहिणीचे वय असणार आहे, वय आहे 1 वर्ष. तर तुमचे वय किती असणार आहे? 10 वर्ष. वय 1 वर्ष 10 वर्ष. त्यानंतर तिची उंची कमी असणार आहे, उंची कमी असणार. तुमची उंची जास्त असणार, उंची जास्त असणार. त्याचबरोबर वजन हे 1 वर्षाच्या बहिणीचे कमी असणार. तसेच याचे सुद्धा वजन, तुमचे वजन हे जास्त असणार. चौथा असणार आहे वस्तूंचे किंवा गोष्टींचे म्हणूयात आपण, गोष्टींचे ज्ञान कमी असणार. तर इथे कसं असणार? वस्तू किंवा गोष्टी याचे ज्ञान तुम्हाला जास्त असणार. बरोबर. तर हा झाला त्यातला फरक. आता क प्रश्न. चित्र पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. या चित्राचा अर्थ लिहा. तर या ठिकाणी काय सांगितलेले आहे? हे जे पदार्थ आहेत, गुटखा, दारू, सिगारेट, बिडी, त्याचबरोबर मावा, या सगळ्या पदार्थांपासून किंवा या सवयींपासून दूर राहा किंवा हे पदार्थ सेवन करू नका असं सांगितलेलं आहे. तर या चित्राचा अर्थ लिहा असं सांगितलेला आहे. म्हणजेच आपण काय करूयात? अंमली पदार्थ किंवा मद्यपान याचे सेवन करू नका. याचे सेवन करू नका असं या चित्राचा अर्थ आहे. अंमली पदार्थ म्हणजे कोणते आहेत? जे की गुटखा, तंबाखू यासारखे हे अंमली पदार्थ आहेत. तर या पदार्थांचे शरीरावर होणारे 2 विपरीत परिणाम लिहा. तर अति मद्यपान केल्यामुळे, अति मद्यपान केल्याने यकृत तसेच आतडे आणि मूत्राशयाचे रोग होतात. आणि अंमली पदार्थांमुळे कर्करोग. चला तर विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 या विषयाचा वार्षिक परीक्षेसाठीचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत, कुठल्या धड्यांवरती ते असणार आहेत, किती मार्क्स साठी असणार आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओ थ्रू बघितलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.